माझे नाव सरिता आहे. माझे वडील भाजीचा स्टॉल लावायचे आणि ते रोज मार्केटमधून ताजी भाजी आणायचे. त्यामुळे बहुतेक लोकांना माझ्या वडिलांकडून भाजी घ्यायला आवडायची. एके दिवशी मी आमच्या भाजीच्या स्टॉलवर गेले. तिथे गेल्यावर माझी नजर भाज्यांवर गेली. त्यातल्या काही भाज्या सडल्या होत्या. त्यामुळे मी विचार केला की सडलेल्या भाज्या फेकून द्याव्यात, अन्यथा बाकीच्या भाज्याही खराब होतील. असा विचार करून मी त्या सडलेल्या भाज्या काढू लागले. पण त्या भाज्या काढतात खाली जे दिसले ते पाहून मला धक्काच बसला. कारण माझे वय 22 आहे. आम्ही खूप गरीब होतो. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि खूप लाडकी होते. पण कधी कधी माझी आई माझे काही चुकले तर मला खूप बडबड करायची. त्यावर माझे वडील मला आईपासून वाचवायचे. पण माझ्या आईचे माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्या वडिलांसुद्धा माझ्यावर खूप जीव होता. आम्ही खूप गरीब असूनही माझे वडील माझी प्रत्येक मागणी पूर्ण करायचे. आम्ही आमच्या छोट्याशा आयुष्यात आनंदाने जगत होतो. आई ही कधी कधी भाजीच्या दुकानात वडिलांना मदत करायची. मला जेव्हा मोकळा वेळ मिळायचा तेव्हा मी आईवडिलांसोबत भाजीच्या दुकानावर बसून भाजी विकायचे. कारण मी माझे शिक्षण पूर्ण करून माझ्या एका मैत्रिणीसोबत PSI पोलीस पदाच्या परीक्षेची तयारी करत होते. पण याबद्दल मी माझ्या आईवडिलांना काहीच सांगितले नव्हते. कारण माझे आईवडील फारसे शिकलेले नव्हते. मी ठरवले होते की जेव्हा मी पास होईल तेव्हा मी पोलीस वर्दी घालूनच माझ्या आईवडिलांसमोर येईल. एके दिवशी अचानक नगरपालिकेच्या लोकांनी माझ्या वडिलांचे दुकान पाडले आणि सांगितले की हे दुकान सरकारी जागेत आहे. त्यामुळे तुम्ही पुन्हा इथे तुमचे दुकान लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर आमचा भाजी विक्रीचा व्यवसाय ठप्प झाला. आता आमच्या घरात खूप गरिबी आली. बरेच दिवस माझे वडील नोकरीच्या शोधात होते. माझ्या वडिलांचे शिक्षण झाले असते तर त्यांना सहज नोकरी मिळाली असती. पण ते लहानपणापासूनच भाजीपाल्याचा धंदा करत होते. त्यामुळे त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. मी माझ्या आईवडिलांना मी बाहेर नोकरी करायला जाऊ का असे विचारल्यावर तेव्हा ते नकार देऊ लागले आणि म्हणाले की बेटा, तू बाहेर नोकरी करताना आम्हाला आवडणार नाही. माझे वडील म्हणाले, बेटा, माझ्यावर अजून इतके वाईट दिवस आले नाही की मी माझ्या मुलीला कुठे कामाला पाठवावे. तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. मी काहीतरी दुसरे काम करतो. आता मजबुरीने मी वडिलांना सांगितले की तुम्हाला स्वतःच्या इच्छेने जे काम करायचे आहे ते तुम्ही करू शकता. त्यावेळी माझ्या वडिलांनी माझ्या आईचे सोन्याचे झुमके विकले आणि एक हातगाडी विकत घेतली. त्यानंतर माझे वडील हातगाडीवर भाजी विकू लागले. आईने वडिलांना सांगितले की कुठेही जाऊ नका, आपल्या गल्लीतच हातगाडी उभी करून भाजी विका असे सांगितले. पण नंतर माझ्या वडिलांनी आईला समजावल्यावर ती गप्प राहायची. माझे वडील तिला सांगायची की एका ठिकाणी गाडी उभी करून भाजी कशी विकल्या जाईल. दुकान असते तर ती वेगळी गोष्ट होती. बाबा आमच्या घरापासूनच जवळच असलेल्या वस्तीत जायचे आणि भाजी विकून रात्री घरी परतायचे आणि ते आमच्यासोबत थोडा वेळ घालवायचे. बाबांनी सांगितले की लोक आपल्या घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काहीही करतात, जेणेकरून ते स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी कमवू शकेल. आता आमच्या घरात काही पैसे येऊ लागले होते. ते पाहून आईला दिलासा मिळत होता. असेच दिवस जात होते. मीही माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. कारण माझे स्वप्न होते की आई वडिलांसमोर पोलीस वर्दी घालूनच यायचे. वडील घरी यायचे तेव्हा ते माझ्यासाठी भरपूर सामान आणायचे. आता भाजीच्या दुकानापेक्षा ते भाजीच्या गाडीवर जास्त नफा कमवू लागले होते. त्यामुळे आमच्या घरात अनेक वस्तू येऊ लागल्या ज्या आम्ही नवीन घेतल्या होत्या आणि भाजीही शिल्लक राहत नव्हती. सर्व रोजच्या रोज विकल्या जायची. माझे वडील सकाळी जी भाजी मार्केटमधून विकत आणायचे ते लोकांना विकूनच घरी परतायचे. पूर्वी मी त्यांना विनंती करून माझ्या आवडीच्या वस्तू मागवून घ्यायचे. पण आता ते मला न विचारता माझ्या आवडीच्या वस्तू आणायचे. ते पाहून मला खूप आनंद व्हायचा आणि मला आनंदी पाहून माझे वडील पण खूप खुश व्हायचे. जेव्हा ते घरी यायचे तेव्हा आई त्यांना सांगायची की पैसे बचत करा, म्हणजे साठवलेले पैसे भविष्यात उपयोगी पडतील. आणि आता आपली मुलगी तरुण झाली आहे. आता तिच्या लग्नासाठी तेच पैसे उपयोगी येईल. कारण आता माझ्यासाठी घरी स्थळं येऊ लागले होते. पण मी आईबाबांना सांगितले होते की माझे शिक्षण चालू आहे. मला आणखीन 1-2 वर्ष शिकायचे आहे. मी लहानपणापासूनच माझ्या आईवडिलांची लाडकी होते
आणि माझ्या आईवडिलांची स्वप्न होते की ते माझे लग्न मोठ्या थाटामाटात करतील आणि माझ्या लग्नात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू देणार नाही. माझ्या आईवडिलांनी सांगितले होते की आमच्यासाठी आमची मुलगी सर्व काही आहे. त्यांना त्यांचे आयुष्य आणि त्यांचा आनंद दिसत होता. सगळं छान चाललं होतं. आता दिवस खूप छान जात होते, कारण घरची परिस्थिती सुधारू लागली होती. वडील सकाळी गाडी घेऊन बाहेर पडायचे आणि रात्री घरी यायचे. आईने बाबांना रात्री अंधार होण्यापूर्वी लवकर घरी येण्यास सांगितले होते. मलाही माझ्या वडिलांपासून फार काळ दूर राहण्याची सवय नव्हती, पण आता मला ही सवय लावायची होती. कारण जेव्हा वडील रस्त्यावर फिरायचे आणि गाडीवर भाजी विकायचे, तेव्हाच घरची परिस्थिती सुधारू लागली होती. ते मला आणि माझ्या आईला समजावून सांगायचे की हे काम माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. कारण जेव्हा मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करेन, तेव्हाच घरातील परिस्थिती सुधारेल. म्हणूनच कामाला कधीही घाबरू नये. काम कोणतेही असो, ते मनापासून केले पाहिजे. आता मला हे देखील समजले होते की पूर्वीपेक्षा जास्त पैसे येत होते, ही सर्वात चांगली गोष्ट होती. आणि आता माझी पोलीस पदाची मुख्य परीक्षा जवळ आली होती, त्यामुळे मी माझ्या अभ्यासात खूप व्यस्त होते. एक दिवस आई मामाच्या घरी गेली होती. वडील भाजी विकायला गेले होते. मी घरी एकटीच होते. तेवढ्यात घराचा दरवाजा जोरात वाजायला लागला. पण मी विचार करत होते की यावेळी कोण आले असेल. मी दार उघडून पाहिलं, तेव्हा आई किंवा बाबा दोघेही नव्हते. पण समोर साधारण 30-35 वर्षाचा एक माणूस दिसत होता. ही माझे वडील किंवा आई आहे असे समजून दार उघडले होते. त्यामुळे माझ्या गळ्यात ओढणी नव्हती. आता त्या माणसाला पाहून मी लगेच मागे वळले आणि घरात जाऊन माझी ओढणी घेऊन आले. माझे लक्ष दारात उभे असलेल्या त्या माणसाकडे होते. कोण होता तो? आणि तो आमच्या घराचा दरवाजा असा का वाजवत होता? ते कोणीही असले तरी त्यांचा माझ्याशी काही संबंध नव्हता. त्याचे काही न ऐकता मी त्याला सांगितले की आई बाबा दोघीही घरी नाही. तुम्ही कोण आहात किंवा कोणत्या उद्देशाने आला आहात? नंतर या, मी एवढेच बोलले आणि दरवाजा बंद करणार होते. तेव्हा तो माणूस म्हणाला, मुली, माझं एकदा तरी ऐकून घे. त्या माणसाला काय म्हणायचं आहे ते मला कळलं नाही. मी त्या माणसाकडे पाहिले आणि त्याचे म्हणणे ऐकू लागले. तेव्हा तो माणूस म्हणाला की मला तुझ्या वडिलांना काही सामान द्यायचे होते, पण आता ते इथे नाहीत. मी म्हणाले, जे काही आहे ते तुम्ही माझ्याकडे द्या. मी ते माझ्या वडिलांना देईन आणि तुम्ही मला तुमचे नावही सांगा. म्हणजे हे सामान तुम्ही दिले आहे हे मी त्यांना सांगू शकेल. मी त्या माणसाच्या हाताकडे पाहिलं. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती, पण त्याने माझ्याकडे ते सामान देण्यास नकार दिला आणि म्हणाला की मी हे तुझ्या वडिलांच्याच हातात देईन, त्यासाठी मी नंतर परत येईन. असे बोलून तो निघून जाऊ लागला. मी म्हणाले, प्लीज मला तुमचे नाव तर सांगा. त्याने त्याचे नावही सांगितले नाही. तो म्हणाला, मी तुझ्या वडिलांना बाहेर त्यांच्या भाजीच्या गाडीवर भेटतो. मला तर तो माणूस खूप विचित्र वाटला आणि मी दार बंद केले. या अगोदर आमच्या घरी असे कोणी आले नव्हते आणि तेव्हा आईसुद्धा घरी उपस्थित नव्हती. तो ना आमचा नातेवाईक होता ना माझ्या वडिलांचा मित्र. आज मी या माणसाला पहिल्यांदाच पाहिले होते. काय करावे हेच समजत नव्हते. मग मी याकडे दुर्लक्ष केले आणि विचार केला की आई किंवा वडील दोघेही घरी आल्यावर या माणसाबद्दल सांगेन. पण काही वेळाने आई घरी आली. तेव्हा मला आठवले की एक माणूस घरी आला होता आणि बाबांना काही सामान देण्याबद्दल बोलत होता. म्हणून मी माझ्या आईला तसंच सांगितलं. आई म्हणाली की तुझ्या वडिलांचे कोणीतरी ओळखीचे असेल. माझ्या आईचे हे ऐकून मला आराम मिळाला. नाहीतर काहीतरी गडबड आहे असे मला वाटत होते. ही काही फार मोठी गोष्ट नव्हती, पण मला कळत नाही का माझ्या मनातून मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि काहीतरी चुकीचं घडणार आहे असं वाटत होतं. पण आईला सांगितल्यावर मला काहीसं हायसं वाटलं. रात्री वडील आल्यावर आईने त्यांना हे सांगितले असावे आणि मीही बाबांना त्या माणसाबद्दल सांगण्याची फारशी पर्वा केली नाही. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून मनातून पूर्णपणे काढून टाकले होते. आईने जेवण दिल्यावर मीही जेवण करून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी मला जाग आली. तेव्हा माझे वडील 8 वाजता भाजी विकायला निघाले होते. पूर्वी जेव्हा मी मोकळी असायचे तेव्हा मी माझ्या वडिलांच्या भाजीच्या स्टॉलवर जाऊन भाजी विकायचे. अशा प्रकारे माझा वेळ निघून जायचा.
पण आता मी अभ्यासासाठी माझ्या एका मैत्रिणीकडे जायचे. माझी आई पण मला माझ्या मैत्रिणीच्या घरी जाऊन द्यायची. मला वाटेल तेव्हा मी तिच्या घरी जायचे. माझ्या बाबांनाही मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जाण्याबाबत आक्षेप नव्हता. आजही मी माझ्या मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेले, कारण उद्या आमची मुख्य परीक्षा होती. यापूर्वी आम्ही दोघांनी PSI पोलीस पदासाठी परीक्षा दिली होती. पण गरिबीमुळे मला माझ्या वडिलांच्या भाजीच्या स्टॉलवर त्यांना मदत करण्यासाठी जावे लागायचे आणि माझी मैत्रीणसुद्धा कामाला जायची. त्यामुळे आम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता आणि आम्ही दोघीही नापास झालो होतो. पण यावेळी अभ्यास खूप चांगला केला होता. संध्याकाळी घरी आल्यावर रोजच्याप्रमाणे मी जेवण करून झोपी गेले. मला जाग आली तेव्हा मी पाहिले की सकाळचे 5 वाजले होते. त्यानंतर मी आंघोळ करून 8 वाजेपर्यंत अभ्यास केला आणि माझ्या मैत्रिणीसोबत परीक्षा सेंटरवर आम्ही पेपर द्यायला गेलो. त्यानंतर 3 वाजता पेपर सुटल्यावर आम्ही पुन्हा एकत्र घरी आलो. वर्षभर मन लावून अभ्यास केल्यामुळे पेपर बऱ्यापैकी सोपा गेला होता. आता आम्ही दोघीही आमच्या रिझल्टची वाट पाहत होतो. 1 महिन्यानंतर आमच्या परीक्षेचा निकाल होता. आता दोघींच्याही मनात भीती होती की पास होतो की नापास, पण अभ्यासाचे टेन्शन कमी झाले होते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता उठले. पण माझे वडील भाजी विकायला अजून गेले नव्हते. जेव्हा मी वडिलांशी बोलण्यासाठी माझ्या वडिलांच्या खोलीत गेले आणि त्यांच्याशी बोलू लागले, "बाबा, तुम्ही आज भाजी विकायला गेले नाही?" यावर ते म्हणाले, "आता मी दिवसभर भाजी विकायला जाणार नाही. सकाळी 2-3 तास भाजी विकून परत येईल आणि त्यानंतर मी दिवसभर घरीच राहील आणि दिवस तुमच्यासोबत घालवेल." वडिलांकडून हे ऐकून मला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, "बाबा, हे कसे होऊ शकते? तुमची भाजी 2-3 तासात विकली जाईल का? दिवसभराचे पैसे 2-3 तासात मिळतील का?" यावर बाबा म्हणाले, "हो बेटा, 2-3 तासातच दिवसभराची मजुरी मिळेल." मी बाबांना म्हणाले, "बरं, हे चांगले आहे आणि गोष्ट अशी आहे की तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाही आणि गल्लोगल्ली भाजीची गाडी घेऊन फिरावे लागणार नाही. जिथे जास्त गर्दी असते तिथे भाजीपाला लवकर विकला जातो. तिथे 2-3 तास गाडी लावायची." असा विचार त्यांनी केला होता. माझ्या आईलाही हे योग्य वाटले. गर्दीच्या ठिकाणी गाडी ढकलण्यापेक्षा एका जागी उभे राहून जास्त लोक एकाच वेळी भाजी खरेदी करतील. यासाठी कमी मेहनत आणि कमी वेळ लागेल. कमी वेळेत जास्त पैसे मिळेल. वडिलांनी आता सकाळी 2-3 तास चौकामध्ये भाजीची गाडी लावायला सुरुवात केली होती. ते सकाळी भाजीची गाडी घेऊन बाहेर पडायचे. तेव्हा काही शेजारी पाजारी भाजी विकत घेत असत आणि त्यानंतर ते चौकात जायचे आणि सर्व भाज्या विकूनच घरी परतायचे. आमच्या गाडीवरची भाजी स्वच्छ आणि ताजी असायची आणि खायला खूप चविष्ट असायची. त्यामुळे ते रोज घरासाठी भाजीपाला काढून ठेवायचे. माझे वडील घरी येताच मला भाजीची पिशवी द्यायचे आणि मी ती निवडायला बसायचे. उद्या आमच्या परीक्षेचा निकाल होता. मी रात्री लवकर जेवण करून झोपी गेले आणि सकाळी लवकर उठले आणि घरातील सर्व काम उरकून 10 वाजता मैत्रिणीच्या घरी गेले. त्यानंतर ऑनलाईन रिझल्ट पाहण्यासाठी आम्ही सायबर कॅफेत गेलो. दोघींच्या मनात खूप धडधड होत होती. 11 वाजले आणि आमचा रिझल्ट लागला. मी रिझल्ट पाहण्यासाठी माझ्या मैत्रिणीलाच आत पाठवले आणि मी बाहेर थांबले, कारण मला खूप भीती वाटत होती. गर्दीतून मार्ग काढत माझी मैत्रीण सायबर कॅफेच्या आतमध्ये गेली आणि काही वेळानंतर ती बाहेर आली आणि मला पाहून खूप रडू लागली. मी ओळखले की आम्ही दोघीही नापास झालो आहोत. पण रडत रडत तिने मला आमचे रिझल्ट दाखवले, तर आम्ही दोघीही चांगल्या मार्कांनी पास झालो होतो. आता माझ्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. मी तिला मिठी मारली आणि आम्ही खूप रडलो, कारण 2 वर्षानंतर आम्हाला आमच्या मेहनतीचे फळ भेटले होते. आमच्यासोबतच पास झालेल्या बऱ्याच जणांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, तर काही नापास झालेले निराश होऊन घरी जात होते. ह्या दिवसाची आम्ही 2 वर्षापासून वाट पाहत होतो आणि आज तो दिवस आला. पण माझे अजून स्वप्न पूर्ण झाले नव्हते. मला माझ्या आईवडिलांसमोर पोलीस वर्दी घालून जायचे होते. त्यामुळे मी घरात काहीच सांगितले नाही. त्यानंतर मैत्रिणीच्या बहिणीचे गावी लग्न आहे आणि मी तिकडे काही दिवसांसाठी त्यांच्यासोबत जाणार आहे असे घरी खोटे सांगितले आणि आम्ही दोघी 2 महिन्याच्या आमच्या PSI पोलीस प्रशिक्षणासाठी तिकडे गेलो.
2 महिने तिथे राहून प्रशिक्षण घेतले आणि तिथे एक सिक्रेट मिशनवर माहिती घेतली. जी आमच्या शहरात वाढलेली अंमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात विक्री वाढली होती, ते आम्हाला आटोक्यात आणायचे होते. त्यासाठी आम्हाला काही अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचे फोटो दाखवण्यात आले. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्यात एक असा फोटो होता जो माझ्या ओळखीचा होता. आमच्या घरी आलेला माणूस त्या टोळीतील सदस्य होता. आता मला हळूहळू सर्व लक्षात येऊ लागले होते. कदाचित या कामात माझे वडीलसुद्धा सहभागी होते. याचे मला खूप वाईट वाटत होते. हे एक सिक्रेट मिशन असल्यामुळे मी घरी पोलीस झाल्याचे सांगायचे नाही असे ठरवले होते. 2 महिन्यानंतर आम्ही आमचे प्रशिक्षण संपवून घरी आलो. एके दिवशी बाबांनी आपली भाजीची गाडी घरापुढे उभी केली आणि ते घराबाहेर गेले. मला वाटलं कदाचित त्यांना काही महत्त्वाचं काम आठवलं असेल. मी स्वयंपाकासाठी भाजी घ्यायला गाडीजवळ गेले. तेव्हा अचानक माझे वडील आले. त्यांनी मला हाक मारून थांबवले. ते मला काहीसे रागावलेले दिसत होते आणि त्यांच्या डोळ्यात एक विचित्र राग चमकत होता. कळत नाही मी असे काय केले होते की वडील इतके माझ्यावर रागवले होते. माझ्या वडिलांना एवढे रागवलेले पाहून मला भीती वाटली, कारण आजपर्यंत ते माझे असे कधीच रागवले नव्हते. त्यांचे वागणे पाहून मला खूप वाईट वाटले. पण आज ते असे बोलले, तू माझ्या गाडीजवळ येऊ नकोस. आज मी माझ्या वडिलांनी दिलेली भाजीसुद्धा शिजवली नाही. माझ्या रागामुळे मी घरी ठेवलेली डाळच शिजवली. माझ्या वडिलांचे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते आणि या प्रकरणावर माझ्या डोळ्यातून अश्रू तरळले. ते माझ्याशी असे कसे वागू शकतात? मी त्यांची लाडकी मुलगी आहे. मग मी स्वतः माझे अश्रू पुसले आणि माझ्या वडिलांना जेवण दिले. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले. आईची तब्येत बरी नव्हती आणि ती आदितीच्या खोलीत जाऊन पडली होती. मी पण माझ्या खोलीत जाऊन झोपले आणि दुसऱ्या दिवशी मला जाग आली. तेव्हा ही गोष्ट माझ्या मनातून पूर्णपणे निघून गेली होती. आणि मग दुसऱ्या दिवशीसुद्धा वडिलांनी तेच केले. जेव्हाही मी त्यांच्या गाडीजवळ जायचे तेव्हा ते माझ्या ओरडायचे आणि रागवायचे. आता मला त्यांच्यावर संशय येऊ लागला होता की भाजीच्या धंद्याच्या आड ते नक्कीच काहीतरी करत होते. माझे वडील असले काम का करत आहेत या विचाराने मी रात्रभर जागी असायचे. माझ्या वडिलांच्या गाडीवर नेहमी भाज्यांचा ढीग असायचा. पूर्वी ते जेव्हाही घरी यायचे तेव्हा ते गाडी रिकामी करून आमच्यासाठी बाजूला भाजी काढून ठेवायचे. पण आता गाडी भाज्यांनी भरलेली असायची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता वडिलांची गाडी कधी रिकामीच होत नव्हती. भाजी तर अजिबातच विकली जात नव्हती. तरी पण बाबा घरी खूप पैसे घेऊन यायचे. याबाबत मी माझ्या वडिलांना 1-2 वेळा विचारले की आता आपल्या भाज्या का विकल्या जात नाही? तर धंदा कमी असेल तर थोडे दिवस दुसरे काहीतरी काम करा. एवढे आपले नुकसान होते तरी पण तुम्ही मग सकाळी ही भाजीची गाडी घेऊन का जाता? पण माझे म्हणणे ऐकून ते गप्प राहायचे. मला माहीत नाही की ते माझ्या बोलण्यावर मला प्रतिसाद का देत नव्हते. कमीत कमी मला कळेल की ते काय करतात आणि काय नाही. पण याआधी त्यांनी माझ्या बोलण्याकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. मी त्यांना काही विचारलं की ते नक्कीच उत्तर द्यायचे आणि म्हणायचे की एखाद्याच्या मनात काही चालले असेल तर त्याच्या मनात काय चालले आहे ते त्याने सांगावे. यातूनच माणसाचे मन हलके होते आणि तो माणूस विचारही करत नाही. म्हणूनच मी त्यांना हे सगळं विचारायचे. पण आता माझ्या बोलण्याला ते प्रतिसाद देत नव्हते आणि मग वैतागून मी वडिलांना प्रश्न करणे बंद केले. एके दिवशी मी सकाळी 5 वाजता उठले. बाबा आणि आई अजूनही झोपलेले होते. माझी नजर वडिलांच्या भाजीच्या गाडीवर पडली, जिथे सगळ्या भाज्या गाडीवर पडून सडल्या होत्या आणि त्यातून दुर्गंधीही येत होती. मला वाटले की माझे वडील उठण्याआधी मी खराब झालेल्या भाज्या काढून टाकेल, जेणेकरून चांगल्या भाज्या खराब होणार नाही. घरात जाऊन सडलेल्या भाज्यांसाठी मी एक टोपली आणली आणि त्यातील खराब भाज्या काढू लागले. पण 10-12 भाजीच्या गड्ड्या काढल्यावर मला त्या भाज्यांच्या खाली काही पाकिटे दिसली आणि त्यावर भाज्या ठेवल्या होत्या. मी एक एक करून सगळ्या भाज्या काढल्या तर गाडीवर तशी बरीच पाकिटे पसरलेली होती. मी पटकन एक पॅकेट उघडले आणि तपासले त्यात काय आहे. जेव्हा मी पाकिट उघडून त्याचा वास घेतला तेव्हा मला धक्काच बसला, कारण ही गांजाची पाकिटे होती. त्यानंतर जेव्हा मी दुसरी आणि तिसरे पॅकेट उघडले तेव्हा त्या सर्व पॅकेटमध्ये गांजा होता. मी शिकलेले होते आणि या नशेच्या पदार्थाबद्दल आम्हाला तिथे ट्रेनिंगमध्ये सांगण्यात आले होते. मी ओळखले की हे गांजाशिवाय दुसरे काहीच नाही.
माझ्या वडिलांच्या गाडीत गांजाची पाकिटे काय करत होती हे माहीत नाही. आम्ही ज्या सिक्रेट मिशनवर होतो आणि ज्या आरोपींच्या शोधात होतो ते लवकरच माझ्या जाळ्यात अडकणार होते आणि यात माझ्या वडिलांचा सुद्धा सहभाग होता. तेवढ्यात मला अचानक कोणाचा तरी येण्याचा आवाज आला. मी पटकन गाडीवरची पाकिटं जशीच तशी ठेवली आणि वर भाजी ठेवली. मी ताबडतोब मागे सरकले, जेणेकरून बाबांना मी त्यांच्या गाडीजवळ उभी असल्याचे संशय येऊ नये. मग अचानक वडील माझ्याकडे रागाने पाहू लागले आणि म्हणू लागले, एवढ्या पहाटे तू इथे काय करत आहे? मला काही बोलायचे होते, पण भीतीमुळे मी माझ्या वडिलांसमोर काहीच बोलू शकले नाही. माझ्या वडिलांना मी काही न विचारता परत माझ्या खोलीत आले. माझ्या वडिलांना हे कळेल या भीतीने मी खोलीचा दरवाजा बंद करून खाली बसले होते. पण माझे वडील गांजा का विकायचे? आणि हे कायद्याच्या विरुद्ध आहे. नाही नाही, हे होऊ शकत नाही. नक्कीच माझ्या वडिलांना अडकवण्याचा हा कोणाचा तरी डाव आहे. पण जर कोणाचं तरी कारस्थान असेल तर बाबा मला गाडीजवळ जाण्यापासून का रोखतात? आमच्या घरात काय चालले आहे ते मला समजत नव्हते. मला हे नक्कीच आईला सांगायचे होते, पण आईने बाबांना सांगितले तर त्यांना कळेल की मी नकार देऊनही त्यांच्या गाडीजवळ गेले होते. मग ते सावध होतील आणि मला त्यांचे गांजा विक्रीचे रॅकेट पकडता येणार नाही. म्हणूनच मी विचार केला की मी ही गोष्ट कोणाला सांगणार नाही. मी असेच काही दिवस गप्प राहून माझ्या वडिलांचे वागणे पाहीन आणि पुराव्यासह त्यांना अटक करेल. माझे वडील खूप हुशार आणि प्रामाणिक व्यक्ती होते, पण ते जे काही करत होते ते कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे चुकीचे होते. असे करण्यामागे निश्चितच मोठे कारण आहे. ते कधीही असे चुकीचे काम करू शकत नाही. एवढाच विचार करून मी ती गोष्ट कोणाला सांगितली नाही. रोजच्याप्रमाणे वडील घरी आले. त्यांनी घरी आल्यावर भाजीची पिशवी माझ्या हातात दिली. मी भाजी घेऊन किचनमध्ये गेले, पण आजही मी फक्त डाळ तयार केली होती आणि भाजी किचनच्या एका कोपऱ्यात ठेवली. रात्रीचे जेवण करून सगळे झोपले होते. मी पण गाढ झोपले होते आणि मग अचानक मला रात्री तहान लागली. मी झोपेतून उठले आणि पाण्याच्या हंड्याजवळ गेले, पण हंडा पूर्णपणे रिकामा होता. म्हणून मी पाणी आणायला खाली जाऊ लागले. पण खाली येताना मला धक्काच बसला की रात्री 3:30 वाजता माझे वडील कोणाशी बोलत होते. पायऱ्या उतरत असताना मी हळूच पायऱ्या उतरू लागले आणि त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करू लागले की ते काय बोलत आहे. मी हळूच हलक्या पावलांनी खाली आले, तेव्हा तो माणूस माझ्या वडिलांशी बोलताना दिसला, जो त्या दिवशी आमच्या घरी आला होता. आणि हा तोच माणूस होता जो अंमली पदार्थाची विक्री करायचा. याचा फोटो आम्हाला दाखवण्यात आला होता. तो एका मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा सदस्य होता. आई तर तिच्या खोलीत झोपली होती, पण वडील त्या माणसाशी बोलण्यात व्यस्त होते आणि त्यांना हे देखील माहिती नव्हते की मी देखील पायऱ्या उभे राहून त्यांचे बोलणे ऐकत आहे. मी त्या माणसाचे म्हणणे ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. तो माणूस माझ्या वडिलांना सांगत होता की फक्त मी सांगेल तसे कर. आणखी काही दिवस माझा माल विकत राहा. मी तुला काही दिवसातच मालामाल करून टाकेल. त्यानंतर तुला हा माल दुप्पट दराने विकावा लागेल, कारण पुढे जाऊन या मालाला मागणी वाढणार आहे. तू खूप चांगलं काम करत आहे. आमचा माल तू भाजीपाल्याच्या आड विकत आहे, हे चांगले आहे. पोलिसांनाही तुझ्यावर कधी संशय येणार नाही आणि आपलं काम सहज होत राहील. माझे वडील म्हणाले की हो, मला फक्त पैशातच रस आहे, पण मला भीती वाटते की हे जर कोणाला कळले तर आपण अडचणीत येऊ शकतो. तो माणूस म्हणाला, ह्याची अजिबात काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन. पोलिसात माझ्या चांगल्या ओळखी आहेत. तू फक्त तुझं काम करत राहा. बाकीचं माझ्यावर सोड. त्या दोघांचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला आणि माझ्या कानावर विश्वासच बसेना की माझे वडील पैशासाठी हे घृणास्पद कृत्य करत आहे. आज मला माझ्या प्रामाणिक वडिलांची लाज वाटू लागली की ते चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात. मला माझ्या वडिलांकडून ही अपेक्षा नव्हती. आता मला सर्व काही समजले होते, पण आता मला माझ्या वडिलांचे हे रहस्य उघड करावे लागणारच होते, कारण माझे वडील अशा मालाची विक्री करत होते जे कायदेशीर चुकीचे होते. अशाच प्रकारे आपल्या देशात वेगवेगळ्या नशेच्या पदार्थाची विक्री केली जाते. मी आईच्या खोलीकडे गेले आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तिलाही हे सर्व कळायला हवे. आईला उठवले आणि तिला संपूर्ण हकीकत सांगितली. आईने माझ्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवायचा, कारण तिने अजून स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिले नव्हते.
कारण माझी आई जिने माझ्या वडिलांसोबत इतकी वर्षे घालवली होती, तिला त्यांच्यात कोणताही बदल किंवा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल अशी कोणतीही गोष्ट दिसली नाही. म्हणूनच तिला माझ्यावर विश्वास बसत नव्हता. आईला धीर देण्यासाठी मी तिचा हात धरला आणि तिला शांतपणे पायऱ्यांवरून खाली नेले. पण जेव्हा मी आणि माझी आई पायऱ्यांजवळ गेले, तेव्हा मी पाहिले की तो माणूस तिथून निघून गेला होता आणि वडीलही तिथे उपस्थित नव्हते. पण त्यांची भाजीची गाडी तिथेच उभी होती. मी पटकन गाडीवरून भाज्या काढल्या आणि त्याखालची ती गांज्याची पाकिटं आईला दाखवली. आई, हे बघ, बाबा आपल्या भाजीच्या धंद्याच्या आड हे विकत आहेत. तेवढ्यात अचानक वडील आले आणि म्हणाले, तुम्ही दोघी इथे काय करताय? चला तुमच्या खोलीत जा. मी म्हणाले, बाबा, आज मला तुमचे सर्व सत्य कळले आहे. मी गांज्याचे पॅकेट हातात घेतले आणि वडिलांना दाखवले. बाबा, तुम्ही लोकांना हे विकता का, ज्यामुळे आज कित्येक तरुण मुले आणि माणसांची घरे उघड्यावर पडत आहेत? आईच्याही डोळ्यात अश्रू आले आणि ती आश्चर्याने वडिलांकडे पाहत होती. मी म्हणाले, मी तुमचे आणि त्या माणसाचे सर्व काही बोलणे ऐकले आहे आणि मला हे देखील माहीत आहे की हा तोच माणूस आहे, त्या दिवशी आपल्या घरी आला होता, जो तुम्हाला गांज्याचे पॅकेट विकण्यासाठी देतो. वडील बोलू लागले, बेटा, माझ्या गाडीवर गांज्याची पॅकेटे कुठून आली ते मला माहीत नाही. मी म्हणाले, बाबा, आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाही. मला सर्व काही खरे कळले आहे. मी माझे ID दाखवले. बाबा, मी आता PSI सरिता जाधव पोलीस अधिकारी आहे. आता मला तुमचे नावही घेण्यात लाज वाटते. तुम्ही माझे वडील असल्याच्या नात्याने तुम्हाला एवढेच सांगेल की कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे तुम्ही सरकारी साक्षीदार होऊन तुम्ही तुमची शिक्षा कमी करू शकता. तितक्याच चौकीतून काही पोलीस येतात आणि माझ्या वडिलांसमोर मला सल्यूट करतात. काही वेळापूर्वीच मी चौकीत कॉल करून घटनेची माहिती दिली होती. आता माझ्या आई वडिलांना कळले होते की मी खरोखरच एक पोलीस अधिकारी आहे. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते म्हणाले, बेटा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण मी काय करू? हे करण्यामागे माझी मोठी मजबुरी होती. घरची परिस्थिती बिकट होती. आपला भाजीचा स्टॉल बंद झाल्यापासून आपल्या घराची परिस्थिती बिघडली होती आणि मग मलाही तुझ्या लग्नाची काळजी वाटू लागली होती. तू तरुण होत चालली होती. मला माझ्या एकुलत्या एक मुलीचे लग्न थाटामाटात करायचे होते. पण घरची परिस्थिती अशीच राहिली तर मी माझ्या मुलीचे लग्न करू शकलो नसतो. मला तुला जगातील सर्व सुख द्यायचे होते. पण आपली घरची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. आपला जुना भाजीचा स्टॉल बंद झाल्यावर मी काही दिवस हातगाडीवर भाजी विकू लागलो. पण तिथेही नगरपालिकेच्या लोकांनी माझे खूप नुकसान केले. त्यानंतर मी दुसरीकडे भाजीचा धंदा करू लागलो. पण तिथे वर्दळ कमी असल्यामुळे धंदा होत नव्हता आणि नुकसान खूप व्हायचे. एके दिवशी भाजी विकत असताना एक माणूस माझ्याकडे आला आणि म्हणाला, तू रोज भाजी विकतोस, मी तुला पाहतो. काही लोक तुझ्याकडून भाजी विकत घेतात तर काही फक्त मोलभाव करून निघून जातात. त्यानंतर राहिलेली ढीगभर भाजी तू तुझ्या घरी घेऊन जातो आणि दुसऱ्या दिवशी तुला सर्व भाज्या फेकून द्याव्या लागतात. यात तुझा फायदा कमी, नुकसान जास्त होत आहे. मी तुला एक चांगले काम सांगेन, ज्यामध्ये तुला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत आणि तुला जास्त पैसेही मिळतील. त्या माणसाने मला सांगितले की ही पाकिटे तुला तुझ्या भाजीच्या धंद्याच्या आड विकावे लागेल. मी तुझ्याकडे गिऱ्हाईक पाठवून देत जाईल. त्याला ते तू विकून टाकायचे. असे केल्याने मी तुला खूप पैसे देईन. मला पैशाचा लोभ आला होता. असे केल्याने कोणी माझ्यावर संशय घेणार नाही असे मला वाटत होते आणि सगळ्यांना वाटेल की मी भाजी विकतोय आणि त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती चांगली झाली आहे. पण बेटा, घरच्या परिस्थितीसमोर पराभूत होऊनच मी असे केले. हे काम बेकायदेशीर आहे हे मला चांगलेच माहीत असतानाही मी हे चुकीचे काम करू लागलो. परंतु गरीब व्यक्तीला त्याच्या गरिबीवर मात करण्यासाठी तो काहीतरी चुकीचे करण्यास भाग पडले जातो. मी सुद्धा हे सर्व मजबुरीने केले आहे. म्हणूनच तुला कधी कळू नये म्हणून मी तुला आपल्या भाजीच्या गाडीपासून दूर ठेवायचो. पण सत्य कधीच लपत नाही, हे खरे आहे. बघ, आज तुला सर्व काही कळले आहे आणि मला आनंद होत आहे की माझी मुलगी एक पोलीस अधिकारी झाली आहे. आणि दुःख या गोष्टीचे होत आहे की ज्या मुलीला प्रामाणिकपणेचे धडे शिकवले आज तिच्या समोर हातात बेड्या घालून उभा आहे. असे म्हणत माझे वडील जोरजोरात रडू लागले.
मी माझ्या वडिलांना सांगितले की जर आपल्या अंतःकरणात प्रामाणिकपणा असेल तर आपण देवाच्या इच्छेची वाट पाहिली पाहिजे आणि धीर धरला पाहिजे. संयमाचे फळ नेहमीच गोड भेटते. काही वेळातच आमच्या दुसऱ्या एका टीमने त्या माणसालाही रेल्वे स्टेशनवरून अटक केली. तो पळून जाण्याच्या तयारीत होता. तो माणूस माझ्या वडिलांपेक्षा जास्त दोषी होता. माझ्या वडिलांसोबतच त्याने अनेक गरीब भाजीवाल्यांना या धंद्यात अडकवले होते. मी त्या दिवशी पायऱ्यांपासून लपून मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला होता. माझ्याकडे आता पुरावे होते. अशा प्रकारे माझे वडील आणि त्या माणसाचे मी हे अवैध काम संपवले. कोर्टाने माझ्या वडिलांना 3 महिन्याची शिक्षा सुनावली. आता मी एका जवळच असलेल्या चौकीमध्ये पोलीस अधिकारी पदावर कार्यरत आहे. आमच्या घरची परिस्थितीही हळूहळू सुधारू लागली आहे आणि आता माझ्या एका चांगल्या कुटुंबात लग्न जमले आहे. जेव्हा 3 महिन्यानंतर माझे वडील घरी येतील तेव्हा माझे लग्न धूमधडाक्यात होण्याचे माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण होईल आणि मी त्यांच्यासाठी एक नवीन रिक्षा बुक करणार आहे, जेणेकरून ते आपला उदरनिर्वाह करू शकेल. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा माझे वडील आले तेव्हा मी त्यांना रिक्षा घेऊन दिली आणि आता ते रिक्षा चालवायला लागले आहेत. देवाने आम्हाला खूप भरभराटी दिली आहे आणि आमच्या घरची परिस्थिती अजून चांगली झाली आहे, कारण मी आणि माझे बाबा आता प्रामाणिकपणे पैसे कमवत आहे. दुसऱ्यांचे वाईट करून तुम्ही स्वतःचे घर कधीच भरू शकत नाही. मित्रांनो, ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.